नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लर्न अँड ब्लॉसम. आज आपण बघणार आहोत बालभारती स्टँडर्ड 3 युनिट 3 मधील नवीन चॅप्टर द टू मर्चंट्स ऑफ सेरी. वन्स अपॉन अ टाइम इन अ प्लेस कॉल्ड सेरी देयर लिव्ड अ मर्चंट. खूप खूप वर्षापूर्वी सेरी नावाच्या एका गावात एक व्यापारी राहत होता. He went from town to town selling pots and pans and other things made of brass and tin. तो गावोगावी जाऊन त्याच्याजवळ असलेले मातीच्या, ब्रास आणि टीनच्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत असे. He traveled every day with another merchant who also sold brass and tinware. त्याच्यासोबत अजून एक व्यापारीही असायचा. तो सुद्धा ब्रास म्हणजे पित्तळ आणि टीनच्या वस्तू विकायचा. बट दिस अदर मॅन वॉज ग्रीडी. पण हा दुसरा व्यापारी खूप लोभी होता. When he sold something, he sold it at a very high price. But when he bought something, he tried to give as little as possible. तो दुसरा व्यापारी जेव्हा स्वतःजवळच्या वस्तू विकायचा तेव्हा त्या जास्त किमतीत विकायचा. पण दुसऱ्याकडून काही विकत घेताना शक्य तितके कमी पैसे देण्याचा प्रयत्न करायचा. When the two merchants went into a town, they divided the streets between them. जेव्हा ते व्यापारी एखाद्या गावात जात तेव्हा ते आपापसात रस्ते वाटून घेत. Each one went up and down the street he had chosen, calling tinware for sale, brass for sale. People come out to their doorsteps and bought or trade with them. आणि लोक घराबाहेर येऊन वस्तू विकत घ्यायचे किंवा त्या बदल्यात दुसऱ्या वस्तू द्यायचे. Only after one merchant had finished his business on that street did the other one made his rounds there. पहिल्या व्यापाऱ्याची विक्री पूर्ण झाल्यावरच दुसरा व्यापारी त्या रस्त्यावर जात असे. In those days, people did not always use money to buy things. Sometimes they exchanged things of the same value. पूर्वीच्या काळी लोक नेहमी पैसेच देऊन वस्तू विकत घेत नसत. कधी-कधी ते सामानाच्या किमतीच्या वस्तू एकमेकांशी बदलत असायचे. In one house, there lived a poor old woman and her granddaughter. एका घरात एक गरीब आजी आणि तिची छोटी नात राहत होती. The family had once been rich, but now the only thing they had left of all their riches was a dish made of gold. एकेकाळी त्यांचे कुटुंब खूप श्रीमंत होते, पण आता त्यांच्याजवळ काहीच उरलं नव्हतं. त्यांच्याजवळ फक्त एक सोन्याची ताटलीच उरली होती. However, the grandmother did not know it was a golden dish. The dish stood on a shelf among the other pots and pans and was not often used. पण आजीला माहीतच नव्हते की ती ताटली सोन्याची आहे. ती ताटली इतर भांड्यांसोबत शेल्फवरच ठेवलेली होती आणि ती फारशी वापरली सुद्धा जात नव्हती. Now the greedy merchant passed this house, calling, "Buy my water jars, buy my pans, buy my tinware." The granddaughter said, "Oh grandmother, do buy something for me." ती जी छोटी नात होती ती आजीला म्हणाली, "आजी, माझ्यासाठी काहीतरी घे ना." "My dear," said the old woman, "we are too poor to buy anything. I have not anything to trade even." आजी म्हणाली की आपण इतके गरीब आहोत
की आपण काही विकत घेऊ नाही शकत आणि एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू सुद्धा देण्यासारखी नाहीये आपल्याकडे. Grandmother, see, I have found this old dish among other pots and pans on the shelf. We don't ever use it. Can we trade this? Perhaps the merchant will take it and give us something nice for it. नात आजीला म्हणाली, ही बघ, मला एक ताटली सापडली आहे जी आपल्या शेल्फवर आहे आणि ती आपण जास्त वापरतही नाही. तर आपण ही व्यापाऱ्याला देऊ, ज्याच्या बदल्यात तो काहीतरी चांगलं आपल्याला देईल. The old woman called the merchant and showed him the dish, saying, "Will you take this, sir, and give the little girl here something for it?" आजीने व्यापाऱ्याला बोलवले आणि ती ताटली दाखवली आणि म्हणाली की याच्या बदल्यात काहीतरी ह्या लहान मुलीला देशील का? The greedy man took the dish and scratched its side with a needle. लोभी व्यापाऱ्याने एका सुईने ताटली खरडवली. He came to know immediately that it was a golden dish. त्याला ती सोन्याची आहे हे लगेच समजलं. But he wanted to get it for nothing from the old woman. So he said, "What is this worth? Not even a copper coin." He threw the dish on the ground and went away. त्याला ह्या ताटलीच्या बदल्यात काहीच द्यायचं नव्हतं त्या आजीला. म्हणून त्याने सांगितलं की हे काय आहे, याची किंमत एक कॉपरचा कॉइन सुद्धा होणार नाही आणि त्याने ती ताटली खाली फेकून दिली. The crafty merchant was planning to come back after some time and buy the dish for a few copper coins, as if doing a great favor to the old lady. त्या लोभी व्यापाऱ्याने विचार केला की थोड्या वेळाने नंतर परत येऊ आणि ती ताटली काही कॉपर कॉइन देऊन या म्हातारीकडून विकत घेऊ आणि तिलाही असं वाटेल की मी काहीतरी तिच्यावर उपकार केलेत. After a while, the honest merchant finished the rounds of his streets and entered the street where the old lady lived. काही वेळानंतर प्रामाणिक व्यापारी त्याच्या रस्त्यावरचं काम संपवून ह्या रस्त्यावर आला जिथे ती आजी राहत होती. He passed her house, calling, "Buy my water jars, buy my tinware, buy my brass." तो प्रामाणिक व्यापारी त्या आजीच्या घराजवळून जात होता आणि बोलत होता की माझी भांडी घ्या, टिनवेअर घ्या, पितळेच्या वस्तू घ्या. The little girl heard him and begged her grandmother to see what this merchant would give for the dish. नातीने त्याचा आवाज ऐकला आणि ती परत आजीला विनवायला लागली की ह्या मर्चंटला विचार ना की तो काही आपल्याला देऊ शकेल का ह्या ताटलीच्या बदल्यात. My child, said the grandmother. The merchant who was just here threw the dish on the ground and went away. I have nothing else to offer in trade. आजी म्हणाली की आधी जो व्यापारी आलेला त्याने बघितलंस ना की कसं ताटली फेकून दिली आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच नाहीये द्यायला. But grandmother, said the girl, this one looked pleasant. Ask him, perhaps he will give us something for it. नात म्हणाली की हा व्यापारी जरा चांगला दिसतोय, जरा त्याला विचारून तर बघ, कदाचित हा आपल्याला काहीतरी चांगलं देईल. Call him then and show it to him, said the old woman. आजी म्हणाली, ठीक आहे तर मग बोलव त्याला आणि दाखव ती ताटली. As soon as the merchant took the dish in his hands, he knew
It was of gold. Immediately he said, "This is a golden dish." प्रामाणिक व्यापाऱ्याने ती ताटली बघितली आणि त्याला लगेच कळलं की ती सोन्याची आहे आणि त्याने सांगून टाकलं की ही सोन्याची ताटली आहे. "It is worth more than all my money and all my wares." याची किंमत माझ्याकडे असलेल्या सर्व पैसे आणि वस्तूंपेक्षाही जास्त आहे. I will bring enough money tomorrow and then buy it from you. मी उद्या पैसे घेऊन येतो आणि तुमच्याकडून ही सोन्याची ताटली विकत घेतो. The old woman was greatly surprised. She was impressed by the honesty and goodness of the merchant. आजीला खूप आश्चर्य वाटलं आणि ती ह्या व्यापाऱ्यामधल्या प्रामाणिकपणा आणि चांगुलपणावर खुश झाली. "Take this dish and give me the money tomorrow," she said. ती म्हणाली, "तू आज ही डिश घेऊन जा आणि मला उद्या पैसे दिलेस तरी चालतील." The honest merchant kept all his wares and money with the old woman and took the dish. त्या प्रामाणिक व्यापाऱ्याने त्याच्याकडे असलेले सर्व सामान आणि पैसे त्या आजीला दिले आणि ती सोन्याची ताटली घेतली. He left himself only enough money for the boat ride that he had to take on his way back. त्याने स्वतःजवळ फक्त एवढेच पैसे ठेवले होते ज्याने तो बोटीने परत आपल्या घरी जाऊ शकेल. After some time, the greedy merchant went back to the house where he had seen the golden dish and said, "Bring that dish to me, and I will give you something for it." थोड्या वेळाने तो लोभी व्यापारी परत त्या आजीजवळ आला आणि म्हणाला की मला ती ताटली दे आणि त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देईन. "No," said the grandmother. "You said the dish was worthless, but another honest merchant had paid a great price for it, so I gave it to him." आजी म्हणाली, "नाही, तू सांगितलंस की ही ताटली काहीच कामाची नाहीये, पण दुसऱ्या एका प्रामाणिक व्यापाऱ्याने ह्याचे मला चांगले पैसे दिले, त्यामुळे मी त्याला ती दिली." You should not try to take advantage of the poor and needy people. अशी गरीब लोकांची फसवणूक करणं चांगलं नाही. What could the greedy merchant say? He paid the price for his dishonesty and greed. यावर तो लोभी व्यापारी काय बोलणार? त्याच्या लोभामुळे त्याने सोन्याची ताटली गमावली होती. So children, what did we learn today? The honest merchant earned respect and trust, while the greedy one lost everything because of its greed. Always remember, honesty is the best policy and kindness always wins in the end. So, let's promise to be honest and fair in everything we do. Honesty brings true wealth. Greed brings only loss. मग आवडली ना ही स्टोरी तुम्हाला? तर मग आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.